ह्या घराच्या तळमजल्यावरती अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण कधी बघितलेल्याही नसतील. ते बघण्याआधी हे घर आतून कसं आहे ते बघूया. आज मी ओबेरॉय अंकल यांना भेटले. त्यांचं हे घर, जे घर खूपच आर्टिस्टिक वाईब देतं. असं म्हणतात की घर आपण कसं सजवतो त्यावरून आणि त्या घरातल्या वस्तूंमुळे घराला एक वेगळंच घरपण मिळतं. डायनिंग हॉलपासून पुढे आले आणि वरच्या मजल्यावरती जाऊन बघितलं तर मला एक म्युझिक रूम बघायला मिळाली. आणि आता मात्र तळघराकडे जाण्याची माझीही उत्सुकता होती. तिथे जाऊन मी बघितले तर ओ माय गॉड, त्यांच्या 3 पिढ्यांपासून जपून ठेवलेल्या खूपच अँटिक, युनिक आणि दुर्मिळ गोष्टी मला इथे बघायला मिळाल्या. जसं की 1900च्या काळातला हा कॅमेरा, 1947 सालचा हा पहिला रेडिओ आणि स्त्रिया पायात घालण्यासाठी अँकलेट म्हणून हा वापरला जातो. 1.5 किलो वजन आहे याचं. म्हणजे असा अंदाज होता तो की सेल्फ डिफेन्स साठी सुद्धा हा वापरत असते. बरोबर आहे. ते फळ वाळल्यानंतर आतून असं असतं मोकळं. 1855 सालची जगातली सगळ्यात पहिली छोटी भगवद्गीता पण इथे बघायला मिळाली. हे वेगळे वेगळे लॉक्स जे अनलॉक करण्याची पण एक वेगळीच ट्रिक आहे. म्हणजे हे असं सहजगत्या समजू शकत नाही. याला आधी इथं फिरवायचं, मग इकडनं फिरवायचं. जगातलं सर्वात मोठं पोस्टल तिकीट, पितळी कंदील आणि हे वेगळे वेगळे अडकित्ता, स्टेशन मास्टरची ही वॉटर बॉटल, उकळ, ग्रामोफोन सुद्धा मला बघायला मिळाला जो अजूनही सुरू आहे. 6 गाणी एका बाजूला, 6 गाणी एका बाजूला. आणि ही तर खूपच दुर्मिळ पेटी, ज्यामध्ये तर खूपच चोर कप्पे सुद्धा आहेत. आणि असे सुंदर घर मी आज बघितलं.